कधीतरी त्यांचं प्रेम आपण पाहिलं पाहिजे। शबरी मातेने रामप्रभूवर प्रेम केलं असेल, परंतु रामप्रभूने सुद्धा शबरी मातेवरती दादा केवढं प्रेम करावं। 14 वर्षाचा वनवास स्वीकारून रामप्रभूने शबरी मातेला दर्शन देण्याकरता तिच्या घरी जावं, हा तिच्या जीवनातला केवढा पुरुषार्थ आहे। नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं, नाचता नाचता देवाचा पितांबर गळावा, हा नामदेव रायांच्या जीवनातील केवढा पुरुषार्थ आहे। ज्या दिवशी आमच्या कीर्तनामध्ये जगाचा मालक अर्थात देव येऊन नाचेल, तो दिवस आमच्या कीर्तनकारांच्या जीवनातला पुरुषार्थाचा असेल। कधी आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्या भजनाला पाहून, आपल्या कीर्तनाला पाहून, आपल्या साधनेला पाहून आणि आपल्या जगण्याला पाहून देवानं आपल्यावरती प्रेम करावं, हा आपल्या जीवनातील पुरुषार्थ असेल। असा एखादा पुरुषार्थ करता करता माणसानं आपलं जीवन जगावं। गेल्यानंतर सुद्धा हा समाज आपल्या नावाची दखल घेतल्याशिवाय राहत नाही। जन्माला येताना सुद्धा पुरुषार्थानं आलं पाहिजे, जगताना सुद्धा पुरुषार्थानं जगलं पाहिजे। काही माणसं मला म्हणतील, महाराज जन्माला आल्यानंतर आम्ही चांगलं कर्म करून पुरुषार्थानं जगू शकतो, परंतु जन्माला येणं हे तुमच्या माझ्या हातामध्ये नसताना आम्ही जन्माला येण्याचा पुरुषार्थ कसा करावा? कारण जन्माला येणं हे दादा तुमच्या आणि माझ्या हातामध्ये नाही। मला असं वाटतं आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर आपल्या हातामध्ये असतं अनिलजी महाराज, तर मला असं वाटतं गरीबाच्या घरामध्ये कुणी जन्माला आलं नसतं ना। आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर आता मी कुणाच्या पोटी जन्माला यावं, विकास महाराज, मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर माझ्या हातामध्ये असतं, तर मी कुणाच्या पोटी जन्माला आलो असतो? अंबानीच्या। एक वाक्य सांगू, मी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे जर माझ्या हातामध्ये असतं ना, तर मी माझ्याच आई बापाच्या पोटी जन्माला आलो असतो। त्याचं कारण आहे, आमचे आईवडील असतील गरीब, आमच्या आई वडिलांकडे नसेल अंबानी इतका पैसा, परंतु आमच्या आई बापाच्या पोटी जन्माला येऊन आम्ही कीर्तनकार झालो, हे काही कमी आहे? आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे दादा आपल्या हातामध्ये नाही, परंतु संतांकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या। संत ठरवतील त्या कुळामध्ये आणि संत ठरवतील त्या देशामध्ये जन्म घेऊन ते जन्माचा पुरुषार्थ करू शकतात। पवित्र पवित्र ते कुळ पावन होतो देश, जेते हरीचे दास जन्म। शब्द काय आहे पुढे? जन्म घेती, देती शब्द नाही बरं,
देव संतांना जन्म देत नाही. संत ठरवतील त्या देशामध्ये आणि संत ठरवतील त्या कुळामध्ये संत जन्म घेऊ शकतात. संत कोणत्या कुळात जन्म घेतात लक्ष माझ्याकडे द्या. जे कुळ पावन आहे. संत कोणत्या देशामध्ये जन्म घेतात? जो देश पवित्र आहे. पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश. जो देश पावन आहे त्या देशामध्ये संत जन्म घेतात. म्हणून मी असं म्हणेल, जगात जेवढे संत जन्माला आले नाहीत तेवढे संत एकट्या माझ्या भारतात जन्माला आले. मी असं म्हणेल, संत दादा कोणत्याही देशात जन्म घेत नाही. तो ज्या देशामध्ये झाडोला लात लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती आहे त्या देशामध्ये संत जन्म घेतात. संत त्या देशामध्ये जन्म घेतात ज्या देशामध्ये लहान मुलाला लात लागल्यानंतर सुद्धा पाया पडण्याची संस्कृती आहे. संत त्या देशामध्ये जन्म घेतात ज्या देशातली आमची आई भरलेल्या भांड्याला लात लागल्यानंतर सुद्धा पाया पडते. त्या देशात संत जन्म घेतात. म्हणून मी जाणीवपूर्वक एक वाक्य असं म्हणेल, झाडोला लात लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती ही जपानमध्ये नाही, ती फक्त माझ्या भारतात आहे. लहान मुलाला लात लागल्यानंतर पाया पडण्याची संस्कृती ही अमेरिकेमध्ये नाही, ती फक्त माझ्या भारतात आहे. भरलेल्या भांड्याला लात लागल्यानंतर माझ्या भारतातली आई पाया पडते, चीनमधली आई नाही पडे. चीनमध्ये ती संस्कृती ही नाही. आता चीनमध्ये कोणती संस्कृती आहे ही 2 वर्ष तुम्ही आणि मी अनुभवली. स्वतःही जगायचं नाही, जगालाही जगू द्यायचं नाही. ही जर चीनची संस्कृती असेल तर संत चीनमध्ये नाही, संत अमेरिकेमध्ये नाही, संत दादा भारतामध्ये जन्माला येतात. आणि भारतापेक्षा सुद्धा ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही राहतो त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 252 संतांनी जन्म घेतला. 252 संतांची यादी आज तुमच्या माझ्या हातामध्ये असल्यामुळे आपण संबंध जगाला आपल्या महाराष्ट्राचा परिचय देताना असा देत राहतो. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अनसंतांची भक्ताची माळकऱ्यांची ही देव देशन धर्मासाठी जीव खर्चणाराची. या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दादा संत जन्म येतात. जन्माला येताना संत महात्मे पुरुषार्थानं येतात. जगत असताना माणसं अर्थंत महात्मे पुरुषार्थानं जगतात आणि जगाचा निरोप घेताना सुद्धा पुरुषार्थानं जगाचा निरोप घेतात. म्हणून गेल्यानंतर सुद्धा संतांची नावं आपण कथा कीर्तनामध्ये घेतो. संतांच्या नावाचा इतिहास आजही आपण वाचतो. त्याचं कारण संत जगली थोडं परंतु समाजाकरता जगली. गेल्यानंतर सुद्धा आपण त्यांची कीर्ती गात राहतो. राहिल्या त्या कीर्ती जगावा हो हो हो, राहिल्या त्या कीर्ती जगावा हो हो हो, राहिल्या त्या कीर्ती जगावा राहिल्या त्या कीर्ती जगावा. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगावा. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेल्यानंतर सुद्धा संतांनी आपली कीर्ती या जगामध्ये ठेवली. त्याचं एक कारण संत जन्माला येताना पुरुषार्थानं आले. जगत असताना सुद्धा संत महात्मे पुरुषार्थानं जगले म्हणून आपण त्यांची कीर्ती गातो. आपण गेल्यानंतर कमीत कमी आपल्या गावातील लोकांनी 5-25 वर्ष तरी आपल्या नावाची दखल घ्यावी. एवढं तरी माणसाला गोड जीवनामध्ये जगता आलं पाहिजे ना. माणसानं थोडं जगावं परंतु पवित्र आणि गोड जगावं. गेल्यानंतर या समाजानं आपलं नाव घ्यावं. एवढं तरी जिवंतपणे माणसाचं चांगलं कर्म असावं. उत्तमाची
गेल्यानंतर आपल्या नावाची कीर्ती समाजानं गावी, एवढं गोड माणसाला जगता यावं. किशोरजी महाराज, मी माझ्या वडिलांना एकदा प्रश्न विचारला, दादा मला माझं जगणं सुंदर बनवायचंय, मी काय केलं पाहिजे? गेल्यानंतर सुद्धा या समाजानं माझं नाव घ्यावं असं मला काहीतरी करायचंय, मला माझं जगणं सुंदर बनवायचंय, मी काय केलं पाहिजे? त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला उत्तर दिलं, लेका तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर एक काम कर, आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुला कुणी कुणी मदत केली आहे ना, त्यांची यादी करून माझ्याकडे घेऊन ये. मी ज्यावेळेला दुसऱ्या दिवशी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कुणी कुणी मदत केली आहे त्यांची यादी लिहायला घेतली. शाळेमध्ये असताना मला कोणत्या मित्राने मदत केली, कॉलेजमध्ये असताना मला कोणत्या मित्राने मदत केली, महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तन करत असताना कोणत्या कोणत्या मित्राने मला मदत केली, कुणी कुणी मला तारखा दिल्या, आता ही सुद्धा मदतच आहे ना. मला माझ्या आयुष्यामध्ये कुणी कुणी मदत केली आहे ही यादी ज्या वेळेला मी लिहायला घेतली त्यावेळेला 300 ते 400 लोकांची नावं माझ्या पहिल्या यादीमध्ये होते. आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 400 लोकांनी मदत केली होती. ती यादी घेऊन ज्यावेळेला मी माझ्या वडिलांकडे गेलो, वडिलांच्या हातामध्ये यादी दिली, वडिलांनी ती यादी पाहिली आणि माझे वडील मला म्हणाले, का आत्तापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये 400 लोकांनी तुला मदत केली आहे आणि ते सगळे लोक तुला आठवतात, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचंय तर एक काम कर, आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुला किती लोकांनी मदत केली आहे यांची यादी जर तू केली आणि तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर आता दुसरी यादी कर, आतापर्यंत तू तुझ्या आयुष्यामध्ये किती लोकांना मदत केली आहे ही यादी करून माझ्याकडे घेऊन ये. मी ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी मी दुसरी यादी लिहायला घेतली, आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात किती लोकांना मदत केली आहे ही यादी ज्या वेळेला लिहायला हातामध्ये घेतली त्यावेळेला दिवसभर आठवून 5 ते 6 लोकांपेक्षा जास्त नावं माझ्या दुसऱ्या यादीमध्ये नव्हती. मी ज्या वेळेला ती दुसरी यादी घेऊन माझ्या वडिलांकडे गेलो, वडिलांनी यादी पाहिली आणि माझे वडील मला म्हणाले, का आतापर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुला 400 लोकांनी मदत केली आहे आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत फक्त जर 5 ते 6 लोकांना मदत केली असेल, लेका तू जगणं सुंदर बनवायची स्वप्न पाहतो, तुला जर तुझं जगणं सुंदर बनवायचं असेल तर लेका एक वाक्य लक्षात ठेव, ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल त्या दिवशी तुझं जगणं सुंदर होईल. जगणं सुंदर होईल. ज्याला समाजाकरता जगता येत असेल, जी माणसं फक्त स्वतः करता जगतात दादा ती माणसं जगूनही मेल्यासारखी असतात, परंतु जी माणसं समाजाकरता जगतात, जी माणसं दुसऱ्याकरता जगतात ती गेल्यानंतर सुद्धा कीर्तीच्या नावानं अर्थात या जगामध्ये राहत असतात. म्हणून आपण गेल्यानंतर सुद्धा 5-25 वर्ष या समाजानं आपल्या नावाची दखल घ्यावी, एवढं तरी जिवंतपणे माणसाला गोड कर्म करता यावं आणि ते कर्म करता करता माणसाला आपलं जीवन थांबवता यावं. जी माणसं समाजाकरता जगतात, जी माणसं अर्थात इतर लोकांकरता जगत असतात, ती माणसं गेल्यानंतर समाजाला, आपल्या परिवारालाच काय परंतु मला असं वाटतं समाजाला सुद्धा ती माणसं गेल्यानंतर दुःख होतं. मग मी असं म्हणेल, आपण गेल्यानंतर आपल्या परिवारातील माणसं रडतील याच्यात काय नवल आहे. अरे आपण गेल्यानंतर आपल्या दुश्मनाने सुद्धा आपल्यासाठी 2 अश्रू गाळावेत, हे आपल्या जगण्यातलं सगळ्यात मोठं जगणं असेल किंवा तो पुरुषार्थ असेल. आपण गेल्यानंतर दुश्मनानं सुद्धा म्हणावं, माणूस गेला परंतु माणूस फार चांगला होता, माणूस फार चांगला होता. एवढं तरी माणसाला जिवंतपणे चांगलं कर्म करता यावं. नाहीतर रोज दादा कितीतरी जन्माला येतात, रोज कितीतरी मरतायत, समाजालाही त्यांचं काही वाटत नाही, इतिहासालाही त्यांची जाण ठेवण्याची गरज पडत नाही. फूल कहते हे चमन बदला, सितारे कहते हे गगन बदला, लेकिन शमशान के खामोशी कहती है आदमी वही है, सिर्फ कफन बदला. कितीतरी रोज जन्माला येतायत, कितीतरी रोज मरतायत, परंतु आपण गेल्यानंतर परिवारातील लोकांचं सोडावं. परिवारातील लोक तर आपल्यासाठी अश्रू गाळणारच आहेत, परंतु गावातील लोकांनी आपल्यासाठी 2 अश्रू गाळावेत. एवढं जिवंतपणे जर आपलं कर्म चांगलं असेल तर आपण गेल्यानंतर गावाला सुद्धा दुःख होईल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सुद्धा प्रपंच करत असताना दुःखाच्या भूमिका आल्या, त्या दुःखाच्या भूमिका सहन करत करत माझ्या जीवनामध्ये मी साधना करत राहिलो. परिवारातील एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला कायमची सोडून जाते त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये तू दुःख फार मोठं असतं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझी पहिली पत्नी अन्न करिता मरण पावली,
आणि माझी पत्नी ज्यावेळेला मला कायमची सोडून गेली त्यावेळेला सुद्धा मी माझ्या साधनेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि साधना करून सुद्धा देवाची प्राप्ती मला झाली नाही. मला परिवारातील माणसं गेल्याचं दुःख वाटत नाही, परंतु जगद्गुरु तुकोबरा म्हणतात साधना करून जर आपल्याला देवाची प्राप्ती होत नसेल तर त्याच्यासारखं मोठं दुःख माझ्या जीवनामध्ये कुठलं नाही. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, आता माझ्या दुःखा आता माझ्या दुःखा कोण हो सांगत आता माझ्या दुःखा दुःखा आता माझ्या दुःखा दुःखा आता माझ्या दुःखा कोण हो सांगतीला आता माझ्या दुःखा दुःखा आता आता माझा दुःखा कोण सांगती आता माझा दुःखा रखुमाईचा पती पावेचे सप मप मग मगर गर सारने 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 सा सागर सान बने सार ग मग रे ग ग मग रे ग ग मग रे ग म प म प म प म प म प ग मग सा प म प ग म प म प म ग म प ग म रे ग सारने सा प म प ग म प ग म रे ग सारने सा प म प ग म प ग म रे ग सारने सा रखुमाईचा पती पावते ना रखुमाईचा पती पावते ना रखुमाईचा पती पावते ना रखुमाईचा पती पावते रखुमाईचा पती पावती काय विधात्याने काय विधात्याने काय विधात्याने गातली से रे करा काय विधात्याने. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा लिहितात, आता माझ्या दुःखा कोण हो सांगाते रखुमाईचा पती व्हावेची ना. प्रपंचातील एखादी व्यक्ती जर आपल्याला कायमची सोडून गेली तर ते दुःख शब्दामध्ये आपण कधीही वर्णन करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असं प्रपंचातलं दुःख आलं. जगद्गुरु तुकोबऱ्यांची पहिली पत्नी अन्न करिता मरण पावली. आपली जवळची व्यक्ती जगद्गुरु तुकोबऱ्यांना सुद्धा जाताना पाहावी लागली. संत असू द्या, महाराज असू द्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये इच्छा नसताना सुद्धा दुःख आल्याशिवाय राहत नाही. मला असं वाटतं कोरोनाच्या कालखंडामध्ये प्रत्येकानं एक आपली जवळची व्यक्ती जाताना सगळ्यांनी पाहिली आहे. हजारो माणसं कोरोनाच्या या कालखंडामध्ये आपण जाताना पाहिली. आपल्या रक्ताची माणसं कोरोनाच्या काळामध्ये जाताना पाहिली. ते दुःख आपण शब्दामध्ये कधी वर्णन करू शकत नाही. कोरोनाच्या या 2 वर्षाच्या कालखंडात दादा 1.5 लाख माणसं कोरोनानं या जगाचा निरोप घेऊन गेली. त्या महाराष्ट्रामध्ये आज आपण सगळे जिवंत आहोत. ही भगवंताची तुमच्यावर माझ्यावर केवढी मोठी कृपा आहे. आपल्या जीवनातील जवळची माणसं कोरोनाच्या काळात निघून गेली. 2 वर्ष आपल्या मुखामध्ये फक्त एकच शब्द येत होते,
अंतकार देवा तू पाहासी असा उजेडात साऱ्या या हरवल्या दिशा नभे दाटली उरी गोठली तरी कोरडा ह्यो किनारा देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी अंधार दाटला जाळून या जीवा उरात ह्यो वनवा सिरला उधळून खेळ हा कुणी रे लावला तू सांग ना मला देवा अर्ध्यावरी सुखाच्या दुःखेच का पुन्हा तू हट्ट ह्यो असा का धरला देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी देवा तुझ्या देवळात डाव सोडला मी इच्छा नसताना सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं, परंतु ते दुःख आल्यानंतर माणसाने आपल्या साधनेला कसा न्याय द्यावा जगद्गुरु तुकोबर यांनी 350 वर्षापूर्वी तो न्याय साधनेला देऊन दाखवला. मला असं वाटतं जगद्गुरु तुकोबर यांची पहिली पत्नी डोळ्या देखत जाऊन सुद्धा जगद्गुरु तुकोबर यांनी वाणीतलं भजन कधीही थांबवलं नाही. हा साधनेला दिलेला न्याय आहे. दुःख येत असतं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख येतं. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख आलं. मला असं वाटतं संतांच्या जीवनामध्ये जर दुःख आलं असेल, एवढं भजन करून तुकोबरांच्या जीवनामध्ये जर दुःख आलं असेल तर आपल्याला नेहमीच सुख असावं अशी इच्छा काय कामाची आहे. त्यांच्या जीवनामध्ये सुख दुःखाच्या भूमिका आल्या. मला नेहमी असं वाटतं संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आलेल्या सुख दुःखाच्या भूमिका आपल्यालाही याव्या असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. त्यांना आलेला आनंद आपल्याला यावा असं वाटतं की नाही. आनंदाच्या भूमिका आपण अभंगामध्ये वाचतो. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर अनेक प्रमाण आहेत आपल्या. आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची आनंदाची डोई आनंद कर आनंदाची डोई आनंद कर आनंदाची अंग आनंदाची डोई आनंद कर आनंदाची डोई आनंद गज भाते आवडे मातेचा डोहरा तेथीचा जिव्हाळा तेथे बिंब तेथीचा जिव्हाळा तेथे बिंब आनंदाची डोई आनंद कर आनंदाची डोई आनंद कर आनंदाची डोई आनंद कर आनंदाचे डोही आनंद तरंग ऐकल्यानंतर वाटतं ना संतांना आलेला आनंद आपल्याला यावा.
भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद हे अभंग वाचल्यानंतर आपल्यालाही वाटतं भाग जावा सीन जावा आणि अवघा आनंद मला व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. मग मला असं वाटतं संतांना झालेला आनंद आपल्याला व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर संतांच्या जीवनामध्ये आलेलं दुःख ते दुःख पाहून ते दुःख आपल्याला यावं असं आपल्याला का वाटत नाही. अनेक अभंगामध्ये दुःखाच्या भूमिका संतांनी लिहून ठेवल्या आहेत. किती आनंद दुःखाच्या भूमिका जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये आपल्याला पाहता येतील. पोपला पाटीला गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवनात आलेलं दुःख आहे. तुकोबराय म्हणतात माझ्यावर गावचा पाटील कोपला आता भीक तरी कुणाकडे मागावी. मागू कसा मी अन मागू कुणा माझी व्यथाही समजावू कुणा आहे उभा बघदारी तुझ्या जाणून घे रे जरा याचना मागू कसमी अन मागू कुणा. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात गावचा पाटील माझ्यावर कोपला तो माझ्यावर रागवला त्यानं मला गावामध्ये येऊ दिलं नाही. गावातील लोकांनी मला गावामध्ये किंमत कधी दिली नाही. मी जर समोरून दिसलो तरी गावातील लोक माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करून निघून जातात. अशा अनेक दुःखाच्या भूमिका जगद्गुरु तुकोबऱ्यांनी गाथ्यामध्ये जर लिहिल्या असतील तर एखाद्या तरी कीर्तनकारांना कधी जीवनामध्ये वाटलं का हो गावातील पाटलांनी माझ्यावर रागवावं, गावातील लोकांनी मला किंमतच देऊ नये, मी समोरून पाहिल्यानंतर गल्ली बदलून लोकांनी असं एखाद्याला तरी वाटलं. आणि जर वाटलं नसेल तर भाग जावा सीन जावा आणि अवघा आनंद मला मिळावा हेही वाटून घेण्याचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. मी असं म्हणेल जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अंगावर एका बाईने उकळतं पाणी टाकलं. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अंगाचा दाह झाला. एखाद्या तरी कीर्तनकाराला असं कधी वाटलं का आपल्या भक्तांनी आपल्याला त्याच्या घरी घेऊन जावं आणि त्याच्या बायकोने उकळतं पाणी आपल्या अंगावर ओतावं? नाही पाणी तर कमीत कमी तेल तरी. आणि जर वाटलं नसेल तर सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो असं वाटून घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही. संतांच्या जीवनामध्ये आलेला आनंद आपल्याला यावा असं जर वाटत असेल तर त्यांना आलेलं दुःख आपल्याला यावं असं का वाटू नये. अनेकदा त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख आलेलं आहे. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा जर लोकांनी इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवला असेल, ऐकताय तुम्ही कीर्तन, मी 5 मिनिटांमध्ये थांबतो. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा गाथा जर लोकांनी इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवला असेल तर आमचं एखादं पाकिट बुडवलं तर कुठे बिघडलं. त्यांना आलेलं दुःख आपल्या म्हणजे आज नका करू असं, परंतु त्यांना आलेल्या सुखदुःखाच्या भूमिका आपल्याला याव्या असंही वाटलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबऱ्यांची पत्नी त्यांच्या डोळ्यात देखत जाताना जगद्गुरु तुकोबऱ्यांनी पाहिली. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, आता माझ्या दुःखा कोण हो सांगाती. माझ्या जीवनामध्ये प्रपंचात आलेलं दुःख आहे. माझी पत्नी माझ्या डोळ्यात देखत जाताना मला पाहावी लागली, परंतु याही दुःखापेक्षा माझ्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं दुःख आहे रखुमाईचा पती पावे जिना. एवढी साधना करून रखुमाईचा पती अर्थात तो पांडुरंग परमात्मा मला दर्शन देत नाही. हा माझ्या जीवनात आलेलं सगळ्यात मोठं दुःख आहे, सगळ्यात मोठं माझ्या जीवनातले ते संकट आहे. प्रपंचातील एखादी व्यक्ती माझ्या जीवनातून कायमची निघून गेली त्याचं मला दुःख कमी होईल, परंतु ज्या दिवशी माझा देव मला मिळणार नाही ते माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. भगवंताने माझ्या आयुष्यामध्ये अशी कोणती रेखा बांधून ठेवली आहे की ज्या भगवंताचं मी अहोरात्र भजन करतो तो भगवान परमात्मा मला आजपर्यंत दर्शन देत नाही. जगद्गुरु तुकोबरा लिहितात अभंगाच्या दुसऱ्या काय विधाताने गातली ते रेखा, 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 काय विधाताने गातली ते रेखा. Hadi
दुसऱ्या चरणामध्ये महाराज लिहितात, काय विधात्याने घातलीसे रेखा सुटकाया दुःखा न होयची. प्रपंचातली एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली, ते दुःख आपल्याला शब्दात वर्णन करता येत नाही. तसं ज्याचं आपण अहोरात्र भजन करतो तो जर आपल्याला दर्शन देत नसेल तर ते सुद्धा दुःख शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही. साधना केल्यानंतर देवानं भेटावं आणि प्रपंचातील माणसावर प्रेम केल्यानंतर माणसानं कधी सोडून जाऊ नये. अर्थात असं जरी प्रत्येकाला वाटत असलं तरी आपण ज्या रक्तावर प्रेम करतो ते रक्त एक ना एक दिवस आपल्याला सोडून जातंय. मरण दादा प्रत्येकाचं निश्चित आहे, परंतु मला नेहमी असं वाटतं, मरावं जरी प्रत्येकाला लागत असलं तरी लहानपणी मुलाचे आई वडील कधीही जाऊ नये. मरावं जरी प्रत्येकाला लागत असलं तरी लहानपणी मुलाचे आई वडील जाऊ नयेत आणि आई वडिलांच्या देखत आपलं एखादं तारुण्य व्यक्तिमत्व काळाच्या झपाट्यामध्ये सापडू नये. एखादं तारुण्य व्यक्तिमत्व आई समोरून आणि वडिलांसमोरून जर जगाचा निरोप घेत असेल तर त्या आईला काय दुःख होत असेल दादा, हे शब्दात आपण काय वर्णन करू शकतो. जे गेले कैलासवासी बबनरावजी शिंदे यांना जाऊन जरी 1 वर्ष पूर्ण झालेलं असलं, जावं प्रत्येकाला लागते. लहानपणी मुलांचे आईवडील जाऊ नयेत आणि म्हातारपणी आई वडिलांच्या समोरून एखादं गोड तरुण व्यक्तिमत्व काळाच्या झपाट्यामध्ये सापडू नये. या परिवाराच्या जीवनामध्ये कैलासवासी बबनराव शिंदे यांच्या मातोश्री आत्ता जिवंत आहेत. दादा मला असं वाटतं, यांच्या समोरून तारुण्य व्यक्तिमत्व काळाच्या झपाट्यामध्ये सापडले, त्यांचं दुःख किती कीर्तन केल्यानंतर कमी होऊ शकतं. काय विधात्याने घातलीसे रेखा सुटकाया दुःखा न होयची. या परिवाराच्या जीवनातून किंवा मला असं वाटतं या आईच्या जीवनामध्ये आता या दुःखातून त्यांची सुटका नाही. त्यांना त्यांच्या डोळ्यात देखत त्यांचा तरुण मुलगा काळाच्या झपाट्यामध्ये सापडताना पाहावा लागला. या दुःखातून सोडवण्याचा एक मार्ग अहोरात्र देवाचं आपण नामचिंतन करत राहावं. ज्या भगवंताने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलंय त्याचं भजन माणसानं शेवटपर्यंत करत राहावं. कारण आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख संपवण्याचं काम फक्त तो देव करतो. म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात, माझी चिंता करणारा तो फक्त देव असल्यामुळे मी त्याचं भजन अहोरात्र करत राहतो. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे माझी विसरू नको चिंता, 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 तुका म्हणे माझी विसरू नको चिंता. अग पंढरीनाथा पावेच वेगे, अग पंढरीनाथा पावेगी, अग पंढरीनाथा पाववेगी, अग पंढरीनाथा पाववेगी. काय विधात्याने घातलीच रेखा, काय विधात्याने घातलीच रेखा, काय विधात्याने घातलीच रेखा, काय विधात्याने घातलीच रेखा. सुटकाया दुःखान होती, सुटकाया दुःखान होती, सुटकाया दुःखा, सुटकाया दुःखान, सुटकाया दुःखा आजना, सुटकाया
सुटकाया दुखा सुटकाया
तुका म्हणे माझे विसरू नको चिंता, अगा पंढरीनाथा पाव वेगी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देवा माझ्या प्रापंचिक जीवनामध्ये आलेलं दुःख संपवण्याचं काम जर तुझं असेल तर अहोरात्र तुझं भजन करण्याचं काम माझं असेल. मी माझ्या जीवनामध्ये शेवटपर्यंत तुझी नामसाधना नामचिंतन करत राहील. माझी चिंता सोडवणारा किंवा माझी चिंता करणारा तू आहेस. माझ्या जीवनामध्ये आलेलं दुःख सोडवण्याचा प्रयत्न अर्थात तू करत राहतो, म्हणून माझ्या जीवनातली चिंता तुला करायची आहे. मी फक्त तुझं चिंतन करणार आहे. मला असं वाटतं प्रपंचामध्ये जीवन जगत असताना चिंता करत बसण्यापेक्षा देवाचं अहोरात्र माणसानं चिंतन करत राहावं. चिंता करणारा तो देव आहेच ना, काळजी करणारा तो देव आहे. चिंता नाही असा या जगात दादा माणूस नाही हो. आता तुम्ही सगळे कीर्तनामध्ये उपस्थित आहात. तुम्हा सगळ्यांना आता एकच चिंता आहे, महाराज कीर्तन कधी संपवतील. आणि मला एकच चिंता आहे, कीर्तन सुटल्यानंतर अनिल महाराज किती देतील. चिंता नाही असा माणूस नाही. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब सुखी राम के दास. थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम के दास. चिंता नाही असा या जगात माणूस नाही, म्हणून आपली चिंता करणारा तो देव आहे. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, देवा आम्ही तुझं भजन करत राहतो, तू काय म्हणे माझी विसरू नको चिंता. काळजी करणारा तो देव आहे मी असं म्हणेल. म्हणून त्याचं अहोरात्र माणसानं नामचिंतन करत राहावं. खाणं आपल्या हातात आहे, पचवणं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात, म्हणून त्याचं नामचिंतन करावं. गाडी घेणं आपल्या हातात आहे, त्याच गाडीवरती बसून घरापर्यंत पोहोचत करणं ज्याचं अर्थात काम आहे, ज्याच्या हातात आहे दादा त्याला देव असं म्हणतात, म्हणून त्याचं भजन करावं. पिकवणं आपल्या हातात आहे, पिकवलेलं खाऊ द्यायचं का नाही, ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात, म्हणून त्याचं भजन करावं. परीक पडलेली जमीन सुपीक बनवायची की नाही हे फक्त आणि फक्त दादा त्या देवाच्याच हातामध्ये आहे. हिरव्या दानाचं दान दिलं त्यानं, वसाडाचं रण झालं जी. आर मातीच्या पोटात आसमानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या मिणमिणत्या दिव्याला तू साकड घाल, या तळमळत्या जीवाला दे जाणीव होऊन. या धग धग त्या निखाऱ्याला मायेची ओल, या रग रग त्या भुईला दे घामाचं मोल. केली निंदनी पेरणी उधळून जिंदगानी, कुणब्याचं सार रान आबादान हसू दे. वाट दिसू दे गादेवा, वाट दिसू दे, गाठ दिसू दे गादेवा, गाठ सुटू दे, गाठ सुटू. आपल्या जीवनामध्ये आलेली गाठ सोडवणारा तो आहे, संकट सोडवणारा तो आहे, म्हणून अहोरात्र त्याचं नामचिंतन करत राहावं. शिंदे परिवाराच्या जीवनातून पितृछत्र दादा कायमचं निघून गेले, म्हणून अहोरात्र त्या देवाचं नामचिंतन करावं. आपल्या जीवनावर आलेलं दुःख अर्थात कमी करण्याचं काम तो देव करत राहतो, म्हणून अखंड त्याच्या नामसाधनेमध्ये आपलं जीवन घालवा. आपल्या प्रपंचावर आलेलं संकट काही अंशी कमी झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी असं म्हणेल या शिंदे परिवाराच्या जीवनातून कैलासवासी बबनरावजी रामू पाटील शिंदे यांना जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होतंय. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता आपण या ठिकाणी फार प्रेमानं उपस्थित आहात. शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये वारकरी संप्रदायातील तत्वनिष्ठ मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. आता सर्वांचीच नावं मी पुन्हा घेणार आहे. आदरणीय किशोरजी महाराज आहेत, विशालजी महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, आदरणीय अनिलजी महाराज आहेत. या सर्वांच्या पवित्र उपस्थितीने आपण खऱ्या अर्थानं बबनरावजी शिंदे असतील यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व जो शिंदे परिवार आहे या परिवाराला वडील गेल्याचं दुःख सहन करण्याची शक्ती भगवंताने द्यावी ही शुभकामना भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. या ठिकाणी उपस्थित ज्यांची गोड अशी संशिष्टी मला आज मिळाली, आदरणीय आपल्या संबंध संगमनेर असेल, अकोला असेल, राहुरी तालुका असेल
या तालुक्यातील 1 नंबरची साऊंड सिस्टीम ज्यांची आहे, आदरणीय आमचे सुनील भाऊ या ठिकाणी काय वसंतरावजी शेळके आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे बंधूचे. बर, मला वाटतं 10-11 वर्षापूर्वी त्यांनी मला तारीख दिली होती आणि तेव्हापासून दिलीच नाही. त्यामुळे नाव विसरतं. नाव घेण्याकरता, नाव ध्यानात राहण्याकरता तारखा देत जा. म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. हे कीर्तन नेहमी आपल्याला वेळोवेळी यांच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. संबंध महाराष्ट्रात सध्या 1 नंबरचं यूट्यूबचं चॅनल गजर कीर्तनाचा, या चॅनलवर हे कीर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील आणि असे हजारो कीर्तन आपल्याला नेहमी ऐकायला मिळतील. याच्याकरता त्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल काय म्हणतात ते आयकॉन दाबा आणि या कीर्तनाचा गायनाचा आनंद वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करा. एवढी विनंती तुमच्या सर्वांच्या चरणावर ठेवतो आणि लांबलेल्या वाणीला थांबवतो. शिवम भवतु शिवम भवतु शिवम भवतु. विडोबा रखुमाई.